नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे एस टी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी एक नवीन स्कीम किंवा अपडेट आहे तर ती घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्यावरती आपण एक अपडेट आहे तर ती टाकलेली आहे की आदिवासी विकास विभागामार्फत जी अपडेट आहे तर ती आलेली आहे। तर त्यांच्यात विद्यार्थ्यांना 30 लाख ते 3 कोटीपर्यंत जी स्कॉलरशिप आहे तर ती त्या ठिकाणी भेटणार आहे। तर त्यासाठी काही प्रोसेस आहे किंवा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे तर ती बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आपल्याला यायला लागलेले आहे की कशाबद्दलची अपडेट आहे किंवा त्यासाठी आम्ही जे आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकतो का, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण अजूनपर्यंत आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक अपडेट मी ग्रुपला टाकलेली आहे की आदिवासी विकास विभाग आणि एकलव्य इंडिया फाउंडेशन जे आहे तर त्यांच्यामार्फत या ठिकाणी एक आदिवासी ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम या ठिकाणी रन केला गेला आहे। तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग आणि एकलव्य फाउंडेशन यांच्यातर्फे जो स्कॉलरशिप प्रोग्राम आहे तर तो आमंत्रित केला गेला आहे। तर महाराष्ट्रातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत तर त्यांना ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जर फॉरेनमध्ये आपल्याला तयारी करायची असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी संधी जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यासाठी जो कार्यक्रम आहे तर तो राबवला जात आहे। तर त्यासाठी आपल्याला आदिवासी विकास विभागामार्फत 40 विदेशी ज्या शिष्यवृत्त्या आहे म्हणजे स्कॉलरशिप स्कीम आहे तर त्या आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे अभ्यासक्रम, शुल्क आणि निवास किंवा भोजन ही संपूर्ण त्या ठिकाणी आरोग्य असेल किंवा काय असेल तर ती संपूर्ण कोर्स आणि विद्यापीठानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना 30 लाख ते 3 कोटीपर्यंत जी स्कॉलरशिप आहे तर ती देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी कोण अर्ज करू शकतो, तर महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे तर ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो। तर पहिल्या टप्प्यात या ठिकाणी फक्त 100 जागा आहे तर त्या भरल्या जाणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर ती त्या ठिकाणी 10 डिसेंबरपर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे तर ते करू शकणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला जी डिटेल आहे तर ती दिलेली आहे। मुख्य वैशिष्ट्ये म्हणजेच 3 दिवसांची निवासी बूट कॅम्प असणार आहे, त्यात तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे आणि त्यानंतर मेंटर्सकडून म्हणजेच आपला जो वैयक्तिक मार्गदर्शन असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी केले जाणार आहे। त्यानंतरचं ॲप्लिकेशन सपोर्ट असणार आहे, तुम्हाला प्रपोजल असेल किंवा रायटिंग सॅम्पल असेल। तर ही जी स्कीम आहे तर टोटल जागा आपल्या TRTI पोलीस भरती किंवा आपली PSI STI साठीचे जे आपण एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, कोणत्या स्कीमसाठी किती जागा त्या ठिकाणी रिक्त आहे तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी ही जी स्कीम आहे तर त्याच्यासुद्धा त्या ठिकाणी जागा दिलेली आहे आपल्याला। तर तो सुद्धा व्हिडिओ आपण एकदा चेकआउट करायचा आहे आणि तर सहभागी सहयोग असणार आहे जागतिक स्कॉलर्स नेटवर्क आणि मानसिक आरोग्यासाठी सपोर्ट व नेतृत्व विकासाच्या संधी असणार आहे। या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हा जो आपल्याला QR कोड दिलेला आहे तर त्यावरती आपण सुद्धा QR कोड स्कॅन करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि आपल्याला जी लिंक दिलेली आहे तर त्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकणार आहे। तर आपल्याला जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी आपण पुढची प्रोसेस आहे तर ती या ठिकाणी पाहणार आहे। सिम्पली आपल्याला गुगल सर्च इंजिन आहे तर ते ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक स्कॅनरचा ऑप्शन दिसणार, तर त्यामध्ये आपल्याला सिम्पली हा जो फोटो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर ती दिसणार आहे। तर वेबसाईटमध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये जो डाटा आहे तर तो दिलेला आहे। तर आपण जी माहिती बघितलेली आहे तर ती सेम माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आपल्याला कशा पद्धतीने जे काय आहे तर ते दिले जाणार आहे प्रोग्राम वगैरे, तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपल्याला ट्रान्सलेट केलेली आहे। त्यानंतर आपल्याला सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी आपला जो पर्सनल डाटा आहे तर तो या ठिकाणी फिलअप करायचा आहे, म्हणजेच आपले पहिला नाव एंटर करायचे आहे। त्यानंतर आपली ईमेल ID असेल तर ती एंटर करायची आहे। त्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला जो व्हॉट्सअप नंबर असेल तर तोच त्या ठिकाणी एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली जी डेट ऑफ बर्थ आहे तर ती या ठिकाणी एंटर करायची आहे आणि आपली जी कॅटेगरी असेल सोशल कॅटेगरी तर ती आपण ठिकाणी शेड्यूल ट्राईब ही ऑप्शन जो आहे तर तो निवडणार आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली जी पोटजात आहे
सबकास्ट तर ती या ठिकाणी एंटर करायची आहे. आपण जर कातकरी असेल तर कातकरी लिहायचं आहे. त्यानंतर गोंड असेल तर गोंड, भिल असेल तर भिल. अशा पद्धतीने आपली जी सबकास्ट आहे तर ती या ठिकाणी आपल्याला युअर ॲन्सरमध्ये एंटर करायची आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तर तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला जो पर्सनल डाटा आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इन विच सिटी आर यू करंटली बेस्ड. तर आता आपण कुठे आहे, कोणत्या सिटीमध्ये आहे, तर त्याची आपल्या जिल्ह्याचंच नाव आपण त्या ठिकाणी एंटर करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो इन विच हॉस्टेल आर यू करंटली रेसिडिंग. तर आपण जर कुठल्या हॉस्टेलवरती राहत असेल तर त्या हॉस्टेलचं नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे. अदरवाईज आपल्याला सिम्पली नॉट ॲप्लिकेबल म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते या ठिकाणी आपण कोणत्याही हॉस्टेलवर राहत नसेल तर सिम्पली आपल्याला नॉट ॲप्लिकेबल जे आहे तर ते या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी आपल्याला शेअर करायचं आहे. त्यानंतर आपण कोणत्या कॉलेजचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनमध्ये आपण शिकत असाल तर ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जसे की आपण BA करत असेल तर BA, LLB, BTech, BE, BSc, MCom, MBA तर PhD. तर अशा प्रकारचे जे कोर्स आहे तर जे तुम्ही करत असाल तर त्याचे या ठिकाणी आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे इन विच इयर आर यू करंटली स्टडिंग. तर आपण कोणत्या वर्षात या ठिकाणी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहात तर ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. जसे की आपण फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि ग्रॅज्युएटेड. तर अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने पर्सनल माहिती आहे तर ती फिलअप करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो डिड यू स्कोर अ फर्स्ट क्लास इन युअर डिग्री. तर आपण जी डिग्री आहे तर ती मिळवलेली असेल तर ती आपण फर्स्ट क्लासमध्ये त्या ठिकाणी डिग्री मिळवलेली आहे का, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि आपला जर रिझल्ट अजूनपर्यंत लागला नसेल तर सिम्पली वेटिंग फॉर फायनल इयर रिझल्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण आपली जी पर्सनल डिटेल आहे तर ती फिलअप करू. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ठिकाणी सेक्शन 2 येणार आहे ॲकॅडमिक एक्सपायरंट. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या शब्दात त्या ठिकाणी 500 वर्डमध्ये आपल्याला जे पर्पज आहे आपले हायर एज्युकेशन स्टडीसाठी आपण ग्लोबल युनिव्हर्सिटी फॉरेनमध्ये जर आपण जे ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर ते करणार असेल किंवा आपली जी स्कॉलरशिप आहे तर ते आपण घेणार असेल तर त्याची या ठिकाणी आपल्याला मराठी किंवा इंग्लिशमध्ये जे ओपिनियन आहे तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो विच कोर्स आर यू प्लॅनिंग टू पर्स अबॉर्ड. तर या ठिकाणी आपण कोणता कोर्स आहे तर तो त्या ठिकाणी करायची प्लॅनिंग आहे आपली. तर आपण अंडर ग्रॅज्युएट जो कोर्स आहे तर तो करणार असेल तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट इन मास्टरमध्ये आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी आपण सेकंड ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला PhD करायचं असेल PhDवर आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर 11th आणि 12thसुद्धा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. तर आपल्या पद्धतीने आपण या ठिकाणी जी प्रोसेस आहे तर ती करू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की आपले जे कंट्रीब्यूट आहे, आपली जी सोसायटी आहे किंवा स्टेट आहे किंवा कंट्री आहे, आफ्टर म्हणजेच आपले जे कोर्स आहे, आपण जर कोर्स त्या ठिकाणी पर्स केला आणि त्यानंतर आपले जे कोर्स वगैरे आहे तर ते कंप्लीट झाले तर आपल्या स्टेटसाठी किंवा कंट्रीसाठी आपण काय त्या ठिकाणी कंट्रीब्यूट करू शकतात तर त्याचा फीडबॅक जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला जो पासपोर्ट आहे तर तो आपल्याला रेडी असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि आपण जर त्या ठिकाणी प्रोसेसमध्ये टाकलेला असेल तर या ठिकाणी आपण इन प्रोसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो CV किंवा रिझ्यूम असतो तर तो आपला असेल तर या ठिकाणी आपण ॲड फाईलवरती क्लिक करून आपण जी फाईल आहे तर ती अपलोड करू शकतो. आणि आपल्याकडे काही क्वेश्चन असेल किंवा क्युरी असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना विचारू शकतो. आणि फायनली या ठिकाणी आपण सबमिट या ऑप्शनवरती जसे क्लिक करू या ठिकाणी पूर्ण जी इन्क्वायरी आहे किंवा जो फॉर्म आहे तर तो रजिस्ट्रेशनसाठी सबमिट होणार आहे.